त्याला जीवन म्हणतात। जोग महाराजांचं आयुष्य अजून जगता 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 726 वर्ष झाली संतांना समाधिस्थ होऊन, पण अजूनही त्यांचं आयुष्य, त्यांच्या आयुष्याची गाथा, तुकोबारींचा गाथा, ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी कधी घडी घालावीच वाटत नाही, ती बंद करावी वाटत नाही। ज्ञानेश्वरी आपली माय आहे, तिला अशी गाठ पाडून ठेवायची नसते, गाठ उघडी करा। दादा महाराज म्हणायचे, सोडीची गाठ आईनं ज्या वेळेला उघडी केली त्यावेळेला लेकराचं उदर तृप्त झालं, तशी ज्ञानोबारींनी गाठ बांधून ठेवली असती तर या आयुष्यामध्ये सोन्याचा दिवस फुलला नसता। आपल्या माईने ही गाठ खुली केली, तुम्ही सुद्धा खुली करून वाचा, ज्ञानेश्वरी खुली करून वाचावी। ज्ञानोबारींच्या जीवनात शिल्लक राहिलेलं आयुष्य खूप नसावं। 22 वर्षाचं आहे पण जगाला भोरळ पाडणार आहे, 17 वर्षाचं आहे मुक्ताबाईचं जीवन पण जगाला मोहून घेणार आहे, 50-51 वर्षाचं जीवन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं, पण 35 वर्षाचं दान महाराष्ट्राच्या मातीला केलं। जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे, अहो असं मंदिर नाही शिवरायांचं, एक सुद्धा मंदिर नाही, स्वतःचं मंदिर नाही आहे शिवरायांचं, महाराजांनी बांधलेलं मंदिर नाही आहे, महाराजांनी बांधलेले अनेक मंदिर आहे, महाराजांनी बांधलेले, ताब्यात घेतलेले, सांभाळलेले अनेक किल्ले, एक सुद्धा मंदिर नाही एक। पण आपल्या जगण्यानं, आपल्या कर्तृत्वानं मुसलमानाच्या बाईला सुद्धा साडीचुडी देऊन सन्मान करणाऱ्या महाराजांचं मंदिर आपल्या पवित्र जगण्यानं अख्ख्या हृदयात कोरल्या गेलं। हे महाराजांचं सुंदर जीवन आहे आणि ते जीवन वेचावं, ते पाहावं। हल्ली माझा हात दाखवता, मला आयुष्य बा किती, अरे आयुष्य भविष्य कोणाची हाती, कोणाच्या हातात आहे का ते वेड्या, काय हात दाखवत बसला। भविष्यकाराचे प्रकार आहे, काही ते पोपट पंचवाल्यांना हात दाखवतात, एका त्या पोपटावाल्याला तर गिऱ्हाईकच भेटलं नाही, संध्याकाळ झाली गिऱ्हाईक भेटत नाही, संध्याकाळ झाली गिऱ्हाईक भेटत नाही, काय करावं, बायको बोलल। त्या पोपटावाल्यानं पोपट्यालाच सांगितलं, रागो आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, अरे गिऱ्हाईक क्यों नाही मेला दिनभर। त्या पोपटाने चिठ्ठी काढली, त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, कुछ काम धंदा कर अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर दे। कोणाच्या हातात आहे का ते? हो का माणसं, महिलांना जास्त सवय, कोणाला हात दाखवायची, कोणाला हात दाखवायची। आमच्या गावची एक बाई भविष्यकाराकडे गेली, ते म्हण बाबा भविष्य पहा, हो बाई आज मला वेळ नाही, उद्या या। काय बघायचंय तुम्हाला? 2 मुलं आहे हो, एकाचं झालं दुसऱ्याचं होतच नाही, त्याचं जरा बघा काय, उद्या या आणि येताना तिची कुंडली घेऊन या। ते बाई दुसऱ्या दिवशी गेली, घ्या बाबा, तुमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे। ती बाई म्हणे हो बाबा। 2 मुलं आहे तुम्हाला? हो बाबा 2 मुलं। बर बर बर, एक मुलगी आहे? हो बाबा मुलीचं फार चांगलं आहे। बर बर, काल तुम्ही रेशन दुकानातून 30 किलो गहू आणले। त्या बाईनं पाय धरले, म्हणे बापा महाराज मी लय भविष्यकार पाहिले पण तुमच्यासारखा विद्वान नाही पाहिला कोणी। मी रेशन दुकान कुठं, तुमचं गाव कुठं? मी गेली, बाई तुम्ही काल 20 किलो तांदूळ आणले। ते बाई म्हणे खरंच आणले बापा, पण तुम्हाला कसं समजून आलं? तो भविष्यकार म्हणे मीनं तुले कुंडली सांगितली होती, तू रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली, काय सांगू तुला दुसरं, हेच लिहिलंय सगळं। जायचं का हात दाखवायला? काय कोणाला हात दाखवायचं आपलं? उठपटांग माणसं भविष्य पाहायला लागली व इतक्या भविष्याच्या सवयी लागल्या लोकांना। ज्याचा हात नाही त्याचंही भविष्य इगतपुरी करी, लक्षात ठेवा। ज्याचा हात तुटलेला आहे तोही जीवन जगतोय, त्यात काही मजा नाही। आणि भविष्यच पाहायचं असेल तर ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी वाचून पाहिलं, एका छोट्याशा बालकाचं भविष्य एका बाईनं पाहिलं आणि ते ज्योतिषशास्त्रातले तज्ज्ञ होते। ते बाई म्हणे महाराज माझ्या पोराचं भविष्य पहा। वा 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 बाई, रूपवान आहे तुझं पोरग, कुलवान आहे, शलवान आहे, धनवान आहे, वा वा वा, असा हात माझ्या हातात आला नाही अजून। ती बाई म्हणे महाराज रूपवान कुलवान शिलवान जाऊ द्या, त्याला आयुष्य किती आहे तेवढं सांगा। वा, भविष्यकार म्हटले हुशार आहेस ग, माफ कर महाराणी, तुला देखणं पोरग जीवानं पोटी घातलं, पण मृत्यू षडयंत्र नावाचा दोष या पोराच्या जीवनात आहे। हे पोरग वयाच्या 22व्या वर्षी मरू शकते। ती बाई म्हणे महाराज 22व्या वर्षाच्या आयुष्यात मरणाऱ्या पोराचा काय तुम्ही लक्षणाचा पाडा वाचता? आयुष्यविहीन लक्षणी, शून्य किंमत आहे त्या लक्षणाला। जर आयुष्याची मर्यादा नसेल तर
सिसे विना अलंकारने, कपाट भरले कपाट दागिन्याने. फक्त दागिने घालणारीला नाक नाही, 2 छिद्र असे, नाक नाही बुवा. आता कुठं घालतात ते दागिने? सिसे विना अलंकाराने. ज्ञानोबारे म्हटले काय करतात त्या दागिन्याला? ओरे विना ओढावणे विटंबुगा. तुमच्या गावाचं नाव काय सांगितलं? माणिक खांब. माणिक खांब. माणिक खांब मध्ये लग्न आहे. पोरगी माणिक खांबची आणि नवरदेव पुण्यातला आहे. माणिक खांब मधल्या पोरीच्या लग्नाला बापाने सांगितलं, हो जर आमच्या घरचे कार्य बुवा, आमच्या घरचं कार्य एवढं सुखानं पार पाडून द्या. बरं 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 बरं, काळजी करू नका. लग्नाचा दिवस उजाडला, भली मोठी तयारी केली, नकशिकांत पोरगी सोन्यानं सजवलेली बापानं. पहिली गाडी आली. ओरे विना ओढावणे. ऐका ऐका, पहिली गाडी आली आणि अख्खं वराळ पळत सुटलं त्या गाडीच्या दिशेने. चला 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 चला, नवरदेवाला 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 नवरदेवाला. सगळीच माणसं त्या गाडीच्या दिशेने पळत सुटली. पण सगळे रिटायर झालेली माणसं होती त्यात. नवरदेव नव्हता. जरा माझ्याकडे लक्ष द्या, तिकडची मंडळी बोलू नका. एक तर लक्ष विचलित होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. आलेल्या मंडळींनी आल्या आल्या तिथं जिथं जागा मिळेल तिथं बसून या. काय होतं, एक तर समाजाचं पूर्ण लक्ष आपल्याकडे, तिकडे माणसं पाहतात. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. ते वराड पाहिलं. चला म्हणे नवरदेवाला. सगळी रिटायर झालेली माणसं. हे नवरदेव नाही त्या गाडीत. का म्हणे नवरदेव? ते म्हणत नवरदेव नाही या गाडीत. मग तुम्ही काही झेंडावंदनाला आली का पुढं? आमच्या गावातलं झेंडावंदन झालं बा आताच. दुसरी गाडी पाहिली, त्यात असतील बा कदाचित. सगळ्या बायांनी भरलेली गाडी, सगळ्या महामाया. महामाया ते वरमाया महामाया सगळ्याच गाडीत भरून आली. तिसरी गाडी आली, सगळे चिल्ले पिल्ले. चौथी गाडी आली, सगळे लांडगे. लांडगे म्हणजे आमच्याकडे नवरदेवा बरोबर गेलेल्या मित्रांना लांडगे. कलवरे कलवरे कलवरे. ते तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे हा शब्द आहे. मुद्दाम आमच्या भागातलं लांडगे. आमच्याकडे लांडगे म्हणतात. खरंच म्हणतात बरं का. हो ना. तुम्ही कोणाला विचारू बघा, विदर्भात नवरदेवा बरोबर गेलेल्या पोरांना लांडगे म्हणतात. ते लांडगेंची गाडी पाहिली. लांडगे इतके हुशार, नुसता लक्झरीतून जमिनीवर पाऊल टाकल्या टाकल्या विचारायला लागले कुठं भेटते. लांडगे काय सामान्य आहे का ते? कुठे भेटते ते सगळं गाव म्हटलं गड्या. सगळ्या गाड्या आल्या, नवरदेव आला नाही अजून. त्या लग्नाला कबीर महाराज सुद्धा आलेले होते. आणि कबीर महाराजांनी ते पाहिलं. अरे राम 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 राम. शाळा नंबर 3, शाळा नंबर 2, खोली नंबर 1, खोली नंबर 2, सगळी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहुणे कोंडले रे बाबा. त्या टेंटच्या गाद्या. आता टेंटच्या गाद्या जर तुम्ही पाहिल्या असतील, लग्नातल्या अनेकांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गाद्या असतात त्या. आणि तो चिवळा आणतात माणसं. घ्या घ्या दाजी चिवळा घ्या, दाजी चिवळा घ्या. आता दाजी म्हणून दिलेला चिवळा, त्या चिवळ्याकडे पाहिलं. अहो लग्नातल्या चिवळ्यात भाग्यवानाला शेंगदाणा सापडते. हळद लावलेले पोहे. दाजी चिवडा घ्या. तरी माणसं खाता बुवा. आता काय सांगावं, लग्नाला जाणाऱ्यांचं फार कठीण आहे. कबीर महाराजांनी नवरदेवाची गाडी पाहिली. नवरदेवाचा झालेला सन्मान आणि आलेल्या वराडाचा झालेला सन्मान पाहला आणि शब्दबद्ध केला. अडदा पडदा सब छोड़ दे बिन पडदे की बात, दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बारात. कबीर महाराज म्हटले, अरे नवऱ्या मुलीला जोपर्यंत नवरदेव भेटत नाही तोपर्यंत वराडाची मजा होत नाही. वराडाच असलं नवरदेव नसला शून्य किंमत. दागिन्याच असलं नाक नसलं शून्य किंमत. लक्षणाच असले ना आयुष्य नसलं शून्य किंमत. म्हणून चांगलं काम करायचं असेल तर आयुष्य ज्याच्याकडे मिळतं त्या परमेश्वराला प्रार्थनेनंच ते आयुष्य मागावं लागेल. आयुष्य ही चीज, ही वस्तू, ही गोष्ट प्रयत्न साध्य नाहीये, ती प्रार्थनेनं साध्य होणारी आहे. आणि प्रार्थना जर संतांनी केली तर भगवत भक्ताला आयुष्य मिळेलच. आयुष्य मिळावं पण कोणाला, कुठल्या गुणवानाला, त्याची निकष नामदेवरायांनी मागितली सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. अकल्प आयुष्य वावेत या कुळा, अकल्प आयुष्य वावेत या कुळा, अकल्प आयुष्य
वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोण काही कल्पनेची बाधा न हो कोण काही हरीच्या अकल्प आयुष्य वावेत या कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा माझी आस हरीच्या दासा माझी आस अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. नामदोरे बोलतात त्या भगवत भक्ताला त्या हरिदासाला आयुष्य मिळावं पण किती अकल्प. आता विश्वास बसतोय आपल्या या शब्दावर. अकल्प कुठं म्हणायचं. अहो आताची अवधी थोडी आहे. काला परत्वे आयुष्याचा विचार जर केला इगतपुरीकर ऐका जरा. तुम्ही महाभारत वाचा. हाच देह होता माणसाचा. हाच देह हेच हात हेच नाक हेच कान हेच पाय हेच संपूर्ण शरीर. फक्त यामध्ये फरक काला परत्वे परमेश्वरानं केलेला दिसतो. तुम्ही या कालात ही मागणी मागता नाथ महाराज नामदेव महाराज. अहो तुम्हाला कालाची मर्यादा तर कळावी. तुमच्याच परंपरेमध्ये आम्हाला वचन ऐकायला मिळतात शतगणिले ते अर्धरात्र खाय. त्यात तुम्ही म्हणतात अकल्प आयुष्य. कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युगाच्या आयुष्याचा विचार जर केला तर कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. 1,00,000 वर्ष माणसं आयुष्य जगत होती. तुम्ही म्हणाल तुम्ही होते का बघायला. मी नव्हतो पण मी महाभारत वाचले. महाभारत खोटं बोलत नाही. आपली धर्मग्रंथ आहे. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला त्यांनी गोड वर्णन केलेलं आहे. 1,00,000 वर्षाचं आयुष्य. ऐका उंची किती होती. हाच देह फक्त याची उंची होती 28 हात. कृतयुग संपलं. त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगामध्ये परमेश्वरानं आयुष्यावरचं एक शून्य काढलं. किती राहिलं बोला. तुम्ही बोर झाले का. मी घरी जाऊ का. लाखावरचं शून्य निघालं. किती राहिलं 10,000 वर्षाचं आयुष्य. उंची निम्म्यावर आणली. 28 हाताचा माणूस देवानं निम्म्यावर केला. म्हणजे 14 हाताचा माणूस आणि 10,000 वर्षाचं आयुष्य. पाहता पाहता द्वापारयुग सुरू झालं. त्या द्वापारयुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं एक शून्य काढलं. किती राहिलं 1,000 वर्षाचं आयुष्य. उंची 50% कमी केली. 14 हाताचं गणित 7 हातावर आलं. पाहता पाहता कलियुग सुरू झालं. भगवंतानं आयुष्यावरचं शून्य बाजूला केलं. बोला ना 100 वर्षाचं आयुष्य. उंची निम्म्यावर आणली. 7 हाताचं गणित 3.5 हातावर आलं. हो. मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेल्या कबीर महाराजांना विचारा महाराज या देहाची उंची किती आहे. बोलतात ते औट हात का मानव देह औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हा खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. औट हात का मानव देह औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया खाया पिया
सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सबसे सोया ना जमाना खोया आउट म्हणजे 3.5. आपल्या हाताने आपला देव मोजून पा 3.5 हाताचं. दुसऱ्याचा हात घेऊ नका, नाही तर कोणी 2 हात बी भरील. आपल्या हाताचं गणित आहे. योगेश महाराज पांढरींची उंची मोजली हाताने 3.5 हातच भरेल. मी मोजली तरी 3.5 हातच भरेल. उंची आहे ती परमेश्वरानं दिलेली. चला चला, वाईट याचं वाटत नाही हो, उंची कमी केली. वाईट याचंही वाटत नाही, देवानं आयुष्य कमी केलं. खरं तर हे कमी केलेलं आयुष्य का केलं त्याची सुद्धा कारण आपल्याकडे. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे ताळण्या धोका. प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा लाज राखा न घ्या शंका. बिघडले, किती बिघडलं. तुमच्या शेजारी आलाय बिघडत मुंबईला, तुमच्या घरात घुसवणे म्हणजे झालं. किती बिघडलं. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. हे 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐका या कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. 5 वर्षाच्या पुरी म्हणतील माझं लग्न करून द्या. 6 वर्षाच्या मुली म्हणतील बाबा मी गर्भवती झाली. विवाह केलेल्या बायका म्हणतील मी तुमच्या सोबत 15 वर्षाचा करार करते. 16व्या वर्षी मी बायको दुसऱ्याची. मी नाही सांगत, हा नामदेवरांचा शकून आहे. मुलं म्हणतील बापाने जन्माला घातलं, बाप मेला. डोंगरी दिवे लागतील, बैलाचं शिंग सोन्याचं होईल. गावात वृद्धाश्रमाच्या खोल्या उघडाव्या लागतील. करार होतील लग्नाचे करार. जसं गावात खेड्यापाड्यात कुत्र कोणाचं, बैल कोणाचा, बकरी कोणाची माहितीये, तसं काही काळानं असं होईल लेकरू कोणाचं हे सुद्धा माहिती पडणार नाही. तुमचा विश्वास असेल तर ऐकून घ्या. हे काय विशाल महाराज खोलीच्या वडिलांनी थोडीच लिहिलंय. या प्रमाणावर कीर्तनात मांडी घातली तर विश्वास ठेवावाच लागेल. भीती नाही वाटत. हे कधी घडेल. ऐका या कलियुगाची थोरी. तुम्ही तोंडावर जन्माला आले माझ्या सहित 5-5.5 हजार वर्ष. हे नुसतं तोंड आहे हत्तीचं, अजून शेपटी जायची बाकी आहे कलियुगाची. महाराज मी काय केलं पाहिजे. निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शगुन सांगावया आले माई माझे नाव. शगुन सांगावया आले माई माझे नाव. 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 बोलताना ठीक आहे पण गाताना याचा आवाज कमी होतो. हा. निर्गुण निराकार दादा महाबूर माझे गाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शगुन सांगावया आले माई माझे नाव. शगुन सांगावया आले
आम्ही सांगायला आलो बाबा ऐकून घे. संत म्हटले तू या ऐकलं तरच तुझं भलं होईल. तू तिकडे जाऊ नको. बजाव बांगो अरे ऐक. तिकडे जाणाऱ्यांचं कोणाचं भलं झालं. हे वारं तुझ्या घरात घुसल ना वेड्या. काय वारकरी संप्रदायाने दान घातलं महाराष्ट्राच्या पदात. आपलं भजन उभं, आपला देव उभा, आपला गंध उभा, आपली अख्खी संप्रदायाची परंपरा उभी आहे महाराज. तत्पर संप्रदायाची परंपरा आहे. तुम्ही कोणीही राज्यात जा हिंदुस्थानात अशी परंपरा सापडत नाही. कोणत्याही राज्यात जा. तुम्ही उत्तर भारतात गेले बैठे भजन, तुम्ही पश्चिम बंगाल गेले बैठे भजन, कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर उभं भजन, तत्परतेचं भजन. पूर्वी वासुदेव यायचे घराघराला, दारा गावात व्हावा. वासुदेवाने आवाज दिला, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. अध्यापिकाने दसुरा होई रे गवारा, होई रे गवारा. भज तुझ्या रंगारा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. वासुदेव फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. तो तारा द्यायचा आणि आपल्याला सांगायचा सकाळच्या पहारी हरिनाम बोला. वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला व वासुदेवाला. तुकाराम सोडो निसार काम भजनात दंग. तुकाराम सोडो निसार काम भजनात दंग. आणि मग वेगळी वेगळी रूप मांडायचं. देवा धर्मावरच मन कसं उठल, हे नाच तमाशाला पळत सुटल. तिकडे जाऊ नका बाबा, इकडे या. कीर्तनासी गेला एकीकडे बैसाला, कशाचं ऐकन खुशाला झोपला. कीर्तनासी जरी बोलाविले कोणी, काय करू गळ्या माझ्या घरी नाही कुणी. अरे बायको बी ते म्हणून माझं येणं खुंटल, अन्नाच तमाशाला पळत सुटल. मध मध त्याची पद जोडलेली म्हणायचा. आणि पुन्हाच बघ, वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला वासुदेवाला, वासुदेवाला व वासुदेवाला, वासुदेवाला वासुदेवाला. आण 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 माई, तुझ्या घरची विजयादशमीला आलेली ज्वारी आण ग. थोडी आण सोपात ज्वारी. घरातली सुवाशी सोपात ज्वारी घेऊन जायची. खोटे काही पाट. मग ती सोपातली ज्वारी तेव्हा वासुदेवानाची गर्र फिरवावी. सोपातली ज्वारी जोडीत घालावी. अनबोडभर ज्वारी तिच्या सोपात घालावी. जा बरकत लाभत तुला. आता वासुदेवच दिसत नाही. आता सकाळ झाली की ते झोप मोडतं आपली. 200 रुपये छटाक. अरे बापरे, ते केस घेणारे 200 रुपये. सकाळी चक्कर त्यांचा. अरे वासुदेव नाही, आंधळे नाही, पांगळे नाही, जोगी नाही, मुका नाही, बहिरा नाही. भाऊ आता काय सकाळीच ताळामेळ राहिलेलं नाही. आता वो जमाना अच्छा था. आता तुम्हाला कर्म शिकवावं लागणारे लोकांना. महाराज इतक्या बिघडलेल्या युगात तुम्ही अकल्प आयुष्य मागता. पटत नाही आम्हाला. जिथं आयुष्य राहिलं नाही, जिथं माणसाचे विचार राहिले नाही, करार व्हायला लागले लग्नाचे, सख्या बहीण भावाचे लग्न लावायला लागले. मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. मी जर खोटं बोलेल तर नरकात जाईल. आमच्या तालुक्यात आपल्या परंपरेत सख्या बहीण भावाचं लग्न लागलं. महाराज सख्या बहीण भावाला मुलगी झाली. मुलगी ज्या कलियुगामध्ये आपल्या भावाला, आपल्या बहिणीला स्पर्श करायची लाज राहिलेली नाही, तिथं काय चांगल्या अपेक्षा करता तुम्ही लोकांकडून. प्रार्थना या विशाल महाराज खोलीची. धर्म टिकवायचा असेल तर तुमची पोरं ज्ञानोबारी तुकोबारींच्या दुधाला लावा, पदराखाली घ्या. ज्ञानोबाऱ्यांना म्हणा त्यांना अशी प्रार्थना करा. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या चरणी लावा. एक गडगंज श्रीमंतीय लोकांकडे याच रोडने, आग्रा मुंबई रोडने मुंबई पाहायला जा एक दिवस. लोकांकडे पैसा किती पाहायला. दरवाजा उघडला तर करोडोची बंडल बाहेर येतील, इतके पैसे लोकांकडे. पण रात्र निघून जाते तरी पोरग घरात येत नाही. आईला आई, बापाला बाप म्हणणारे लेकरू नाहीये. घरात नातवंड खेळण्याचं सौभाग्य नाहीये लोकांना. असा कलवडलोड नाहीये, भजन नाहीये, धर्म नाहीये, देव नाहीये, देश नाहीये. मृदंगाचा ध्वनी कधी कानावर सुद्धा पडत नाही लोकांच्या. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. ज्याच्या ताब्यात नवीन 2000च्या नोटा आहे, 500च्या नोटा आहे, तो घेतो का तिकडे काळ. तो म्हणतोय नाशिक जिल्ह्यात काय चांगलं काम केलं ते काढ बाहेर.
त्याग लाव तुझ्या पैशाला, ते इकडे चालत नाही. तिथं रावणाची 7 कोटी घरांची लंका जळून खाक झाली, तुझं कुठं दिवा चमकवायला लागला इकडे. जरा मृत्यूची भीती बाळगली असती तर भलं झालं असतं तुझं. गल्लोगल्ली पडलंय माणसं, कोणालाही देव आयुष्य द्यायला काय मोकळं आहे का? ते काय आपल्या बापदादाची जहागीरदारी आहे? आयुष्य देईल तो आपल्याला फुकटात? सज्जनाला आयुष्य द्यायची अपेक्षा परमेश्वराची आहे. आणि समजावं, नालायकाला आयुष्य जास्त मिळत असेल, कुठलंही गुण नसून, हरिदासी जीवन नसून, त्यांना समजून चालावं येणारा काळ दुःखाचा आहे. सुख आणि दुःख या एका नाण्याच्या 2 बाजू आहे. तुम्हाला जर इथे सज्जन उपवासीन दारुड्या मजेत दिसत असेल तर या कालातली तफावत माना. गरीब अधिक गरीब होत चालला, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. माणसं मरणाचा धाक विसरले म्हणून सद्गुणाचं आयुष्य सुद्धा विसरले. आयुष्य लागतं पण ते सद्गुणांचं असावं, हरिदासाचं असावं, याचं भान नाही उराहिलं. जरा भान ठेवा. किती नीतिमत्ता गहाण ठेवतोय आपण. आपण काल काय बोललो, आज काय बोलतोय, उद्या काय बोलू. वचस्स एकम, कर्मस्स एकम, मनस्स एकम. आपण बोलतोय एक, मनात दुसरं, करतोय तिसरं. अरे कोणीतरी पाहणारा आहे ना इथे, जगाचा मालक. हे सृष्टी जो चालवतो त्याची तर भीती बाळग बाबा. त्यानं तुला पाहिलं आणि एकदा त्याच्या नजरेत बसला, अरे त्याच्या कैचीतून कोणी सुटलेलं नाही रे आजपर्यंत. धाक बाळग मित्र, धाक बाळग. पैसा कमवण्याकरता माणसं वाटेल ते करू शकतात महाराज. सरपंच पदाकरता खून व्हायला लागले महाराष्ट्रात. किती खाली आलो आपण. राजकारणाचा दर्जा राहिलेला नाही. इथं राजकीय मान्यवर बसलेली आहे. विचारा या लोकांना 10 वर्षापूर्वीचं राजकारण. हे मंडळी काही सहज आले नाही राजकारणात. काहीतरी पाया असतो विचाराचा. मोठी माणसं तशी मोठी होत नाही. ही सगळी राजकारणाची माणसं आहे ना, तशी मोठी झाली नाही. पायाखाली काहीतरी घ्यावं लागतं मोठं होण्याकरता. तसा माणूस मोठा होतच नाही. यांना विचारा 10-15 वर्ष अगोदर, 20 वर्ष अगोदर आणि 40 वर्ष अगोदरचं राजकारण विचारा. स्थैर्य होतं, विरोध नव्हता, लोक टोकाची भूमिका घेत नव्हते. आता तुम्ही तुमच्या घरापर्यंत जाता चेष्टा करायला मीडियावर. एखाद्या पुढारलेल्या माणसाला समाज प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यावेळेला मीडियाच्या पुढे जातो त्यावेळेला आपल्याला आठवण येत नाही आपल्या घरात जशी तरुण पोरगी तशी कोणाची तरी पोरगी मीडियावर ही स्पीच ऐकत असे. एखाद्याचं लेकरू टीव्ही समोर बसून बातम्या ऐकताना आपलं थोबाड पुढे आल्यानंतर त्याला आपल्याला शिव्या घालायची इच्छा होणार नाही. निदान इतकं तर मंजूळ ध्वनी, इतकं तर मंजूळ वाक्य, इतकं सुंदर ज्ञानोबांच्या ओवीतलं जीवन, वाक्य, शब्द आपण गोळा करावे, संग्रही ठेवावे. आपल्याला कळत नाही. सत्ता आणि शहाणपण कोणाच्या बापाचं टिकलेलं नाही इतिहासात. हे काय 2-4-5 वर्षाचं लावलं हो. अर्ध जग जिंकलं होतं सिकंदरने. अर्ध जग. त्याचं स्वप्न होतं मी पुरं जग ताब्यात घेईल, त्या दिवशी मरेल. पण आयुष्य हातातलं नव्हतं, मेला. पण मरायच्या काही काळ अगोदर त्यांना त्याच्या सवंगड्यांना जवळ बोलावलं, खांद्यावर हात टाकला आणि त्याच्या कानात सांगितलं, तुझ्या कानात सांगायच्या गोष्टीची मला लाज वाटते, पण हे सांगितलं पाहिजे, माझा उद्धार तरी होईल. अरे मी मरणार आहे आता गड्या, पण मरता मरता माझी अंतयात्रा तुम्ही ज्या दिवशी काढाल, जेव्हा काढाल, माझा प्राण गेल्यावर माझे हात पेटीच्या बाहेर ठेवा. अर्ध जग जिंकलेल्या लोकांच्या मागं घोषणा देणाऱ्यांना कळू द्या, अर्ध जग जिंकलेला सिकंदर मरताना रिकाम्या हाताने चालला. हे त्यानं सांगितलंय. हे विशाल महाराज खोलेचं काय वैभव 2-4-5 वर्षाचे. मी असं म्हणावं माझे लोक मिलियनमध्ये व्ह्यूज आहे. नाही मला करोडो लोक ऐकतात महाराष्ट्रात. अरे हबला लोक ऐकतील आयुष्यभर. लोक वाजवणाऱ्याच्या बोटावर, गाणाऱ्याच्या गळ्यावर आणि बोलणाऱ्याच्या शब्दावर प्रेम करतात. बोटातलं वजन गेलं, माणसं वळून पाहत नाही. दिनेश बुवा गळ्यातला स्वर ज्ञानोबांनी काढून घेतला, पाहायला सुद्धा येत नाही. माणसं जे निमंत्रण देत होते कीर्तनाचे ना, ते सुद्धा एखादी वस्तू नारळ सुद्धा खायला आणत नाही. शब्दातलं वजन गेलं, संपलं. असा काळ आहे हा. जगाने तुम्हाला मोठं म्हणावं या अपेक्षेत जर तुम्ही जीवन जगत असाल इगतपुरीकर, तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला प्रार्थना आहे विशाल महाराज खोलीची, अकारण कारण करुणावरून आलंय. जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान श्री पंढरीनाथानं तुम्हाला तळ हातावर घ्यावं. एकदा तळ हातावर त्याने घेतलं की जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही, हरवू शकत नाही. कृपा त्याची मिळवा.
म्हणून त्याच्या कृपेकरता महाराजांनी प्रार्थना केली, अकल्प आयुष्य कोणालाही नाही रे देवा, व्हावे तया कुळा. हे कुळ मी परिचित आहे. कुलम पवित्रा जननी कृतार्था माता यस्य पतिव्रता. अरे या हरीशदादाची आई, हरीशदादाची वडील मी पाहिले देवा. माता यस्य पतिव्रता पिता यस्य सुचिरभूतो. दे त्या महात्म्याला, दे त्या पोराला आयुष्य दे देवा. नामदेवरांनी म्हणावं रे या पोराला आयुष्य दे. शिंप्याचा पोर एक खेडिया नामा तिने सतत फळ जागविला. ज्या दिवशी निवृत्ती नाथांनी देवाला सांगितलं की त्या गोरखबांनी रोहिदास महाराजांनी खूप भजनाची सेवा केली हो, काय ताकद आहे देवाची, निवृत्तीनाथाचं ऐकणार नाही. काय ताकद आहे देवाची. तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी निवृत्तीनाथांचं ऐकणार नाही, तुमचं माझं ऐकणार नाही. त्यांचं ऐकावं लागतं महाराज. त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला आहे जगाचा मालक. जगाने कौतुक करावं विशाल महाराज खोलेचं, यात काय नवलंय. पण खोले महाराजांचा अंतकाळ ज्या दिवशी येईल त्या दिवशी मुक्ताबाईने पांडुरंग परमात्म्याला सांगावं या पोराने भजन केलंय, येऊ द्या त्याला, येऊ द्या त्या. हे जीवन आहे. इथं काय सन्मान मिळवता, इथं खोट्यांचा सुद्धा सन्मान होतो. खऱ्याचं होईल यात काय नवल आहे. खोट्या लोकांचा सुद्धा सन्मान करणारं जग आहे. चौथों की बाजार में पत्रों का व्यापार करना दुनिया का काम बन गया दोस्तों. ये सब झूठों की अदालतें है. यहाँ निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान की दरबार में देर है अंधेर नहीं. वहाँ किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और दोषी को कभी मुक्ति मिलती नहीं. कोणालाही देऊ नको देवा आयुष्य. तया कुळा अकल्प आयुष्य व्हावे. का व्हावे. माझी आते माझे, हे माझं पद संतांनी आपल्याला द्यावं. इथं जग माझं म्हणतं, इथं कोणी कोणाला माझं म्हणतं, पण सगळेच माझे म्हणणारे आपले थोडीच असतात. कोणाच्या बायकोनं 100 पैकी 100 गुण दिले नवऱ्याला. एखाद्याची बायको आहे कोणीच देत नाही. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तर उंदराचा असू द्या, इथं माझं म्हणणार आहे. अहो एकानं लग्न होईपर्यंत हरिपाठ केला, लग्न झाल्यावर हरिपाठ सोडला. ते महाराज म्हणे का रे भाऊ येत नाही हरिपाठात. तो म्हणे महाराज हे जगत सगळं मिथ्या आहे. काय माझ्या बायकोचं प्रेम आहे माझ्यावर. अरे महाराज म्हणत ना आदाला लागू नको. असं सगळ्यांनाच वाटतं प्रेम आहे प्रेम आहे, कोणाचं नसतं या जगात कोणावर. तो म्हटलं तुमचं जाऊ द्या बुवा, पण माझ्या बायकोचं लई प्रेम आहे माझ्यावर. महाराज म्हटले तुला तिचं प्रेम बघायचं आहे का. म्हटले हो. तू घरी जा आणि तिला असं कळू दे की तू मेला बाबा, मग कळेल तुला प्रेम. तू घरी गेला. दुसऱ्या दिवशी उठायचं नाही महाराजांनी सांगितल्यामुळं. सकाळ झाली तू उठतच नाही जागेवरून. त्या बाईने अंगाला हात लावला. तिला वाटलं अंग तर थंडगारही पडलं, भ्रम झाला. तिला वाटलं गेला का. ती म्हणे पण आत्ताच जर रडायला सुरुवात केली तर आपलं जेवण राहिलं. एकदा लोक गोळा झाल्यावर जेवायला मिळणार नाही. तिनं खिचडी बनवलेली होती. खिचडी ताटात घेतली, तेल वरती ठेवलं होतं, हात पुरत नाही. ओढत ओढत आणलं बाबूला आणि बाबूच्या पाठीवरच उभी राहिली. बाबू म्हणजे ह्यो बाबू तिच्या पाठीवर उभी राहिली. तेल काढलं, तेल काढलं, खिचडीत टाकलं, आनंदात जेवण केलं. त्या बाईला वाटलं आता मस्त वेळ आहे, आता रडायला काही हरकत नाही. मी तुम्हाला रडून दाखवतो. म्हणजे ते बाई रडत होती. तुम तो चले परदेस थोडा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. तुम तो चले परदेस थोड़ा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. थोड़ा बोलो जी, बोलो जी, बोलो जी. पिया चले परदेस थोड़ा बोलो जी, तुम तो चले परदेस थोड़ा बोलो. आता इतकं मंजूळ स्वरातलं रडणं त्यांना ऐकल्यावर तो म्हणे आता खिचडी तेल घेतलंय ना. रडायला लागली. म्हणे किती वेळ लपून ठेवायचं. तोही बाबा झाला चालू. गरम गरम खिचडी में थोड़ा तेल लो जी, जाके आए परदेस थोड़ा बोलो.
अरे हे माझे पण कोणाचंही गड्या, हे माझे पण टिकलं. या माझेपणात लोकांच्या पिढ्या गेल्या. आमच्या शेजारी एक जोडप आहे. तुम्ही खरंच बोर नाही ना झाले अजून? अरे दादांनी सांगितलं महाराज 10च्या पुढे जाऊ नका भाऊ. 10च्या पुढे आमच्या गावची कॅपॅसिटी नाही. 10 म्हणजे 10. आता 8च वाजले, अजून 2 तास आहे. काळजी करू नका, अगदी वेळेत. मलाच थोडंसं यायला पुण्यातनं उशीर झाला. अगदी वेळेत. आमच्या शेजारचं जोडपं, मी ते जोडपं घराघरात पोहोचवलं. आपली जबाबदारी आहे आपल्या भागाचा विकास करणं. आपला भाग आहे तो. सबका साथ सबका विकास. मग ते आमच्या भागातलं जोडपं सांगतो तुम्हाला. प्रेम प्रेम. अहो मालकाचा स्वभाव सज्जन, बाईचा स्वभाव जरा सल. तिला सरळ काम कोणतंही सांगितल्यावर त्या बाईने इतिहासात केलं नाही आणि पुढं करणार नाही. का करणार नाही त्याचं कारण कळेल तुम्हाला. तिला काही म्हटलं की ती उलटं काम करायची. सरळ सांगावं उलटं काम करावं, सरळ सांगावं उलटं काम करावं. एक दिवस त्या बाईचे मामा आले, दिनेश बुवा. मग त्या बाईचे मामा आल्यावर मालकाला शेतातून घरी बायकोला सांगितलं, ग तुझे मामा खूप दिवसानं आले, चल पटकन स्वयंपाक बनव, पुरणपोळी बनव. ती बाई म्हणे पुरणपोळी? अहो मला वेळ नाही, मी पिठलं भाकरी बनवते. अगं पण तुझा मामा खूप दिवसांनी आला, येऊ द्या ना, आला तर त्याला काय. मामा मामा. त्या बाईनं पिठलं भाकरी बनवली, सोप्या भाषेत बेसन. जे कोण्या सणाला चालत नाही त्याचं नाव आहे बेसन. ते मनाचे श्लोक आहे. वा वा. बेसन कोण्या सणाला बनवता का ते? ते बेसन बनवलं. मामा म्हणे गडे इतक्या दिवसानं आलो आणि यांनी पिठलं खाऊ घातलं, पुन्हा पाय टाकायचं नाही यांच्या घरी. मामा निघून गेले. काही दिवसांनी याचे मामा आले. तो म्हटलं तिच्या मामाचं जाऊ द्या, आपल्याला आपल्या मामाला चांगलंच खाऊ घालायचं आहे. तो बायकोची जरा उलटा बोलला. तुझ्या मामाला जशी पिठलं भाकरी खाऊ घातली तशी माझ्याही मामाला खाऊ घाल, लवकर जाऊ दे. ते बाई म्हणे मी पुरणपोळी करीन. हा म्हणे अलीकडे गाडी बोलावं, बनव बनव बनव. हा पुरणपोळी बनवली. पुरणपोळीचं मामाने जेवण केलं. मामा निघून गेले. मामा खुश. काही दिवसानं सप्ताह होता गावात. मग गोरख महाराज, समाधान महाराज, दिनेश भाऊ यांना बोलावलं. काय स्वयंपाक बनवायचा? समाधान भाऊ म्हटले व साधं जेवण बनवा, तुमच्या मनानं होऊ द्या, तुमच्या मनानं बनवा. मग ते काकांनी सांगितलं बनव काहीतरी साधं जेवण म्हणता येते, बनव साधं जेवण. तेव्हा म्हणे हो सप्ताह वर्षातून एकदा येतो साधं जेवण, मी गुलाबजाम बनवते. गोरखबा म्हटले काका तुमच्यापेक्षा काकीचा स्वभाव जरा मोकळा आहे. तिचा मालक म्हणे गोरखबुवा ती किती मोकळी या पठ्ठ्यालाच माहिती आहे फक्त. तिच्या तुम्ही बोलण्यावर जाऊ नका, ती लय खतरनाक आहे. पण तुम्ही या जेवायला. सगळे जेवायला गेले. बाई पानं वाढायला आल्या. बाई पानं बरोबर वाढत होत्या. पण या बाबाने मुद्दामच म्हटलं तिच्या नवऱ्याने पानं जरा हळू वाढले पाहिजे. असं म्हटल्यावर ते बाई उभ्यानंच पानं फेके भाऊ. ते टाळकरी म्हणत बाबू बाबू तुमच्या नाशिक जिल्ह्यातला शब्द आहे बाबू. मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता 1-2 वर्ष झाली याच भागातलं अन्न दररोज पोटात जातं महाराज. हा त्या अन्नाचा झालेला परिणाम आहे. टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल. श्री ज्ञानदेव. पाय जो पानावर पाय की पडू देशी नाही तर ती बाई पानावून चालले. कसं बस टाळकऱ्यांनी जीवन उरकलं. दत्तूजी बस सांगायचे अदृष्टांत. म्हणे पेरणी करायला गेले शेतात, आणि शेतात पेरणी करायला गेल्यावर धो 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 पाऊस चालू झाला. तेव्हा पेरणीच्या काळात पाऊस पडायचा. भगवान श्रीरामाचा जन्म झाला. भर उन्हाळ्यात झाडाला पालवी फुटली. उन्हाळ्यात झाडं हिरवे झाले. कृष्ण अवतार झाला. बरोबर श्रावणात पाणी आला. तुमचा माझा जन्म झाला. भर पावसाळ्यातला पाऊस गेला आणि अवकाळी पाऊस आला आणि द्राक्षाचं नुकसान करून गेला. काय ताळामेळ राहिला नाही. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे. कदाचित आपलं पाप असावं हे दुसरं काय म्हणावं. आता आमच्या भागात तुरी राहिले नाही, हरभरे राहिले नाही. गारपीट एवढी झाली केळीला डाग पडले महाराज. द्राक्ष तर राहिलेच नाही तुमच्या भागात. निफाड तालुक्यात पहा तुम्ही चांदवडचा काही पट्टा. राम 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 राम. वाईट काम आहे ते. आता इथं अनेक लोकप्रतिनिधी आहे जे सध्या सरकारमध्ये असतील. त्यांना माझी प्रार्थना आहे आमदार साहेब सांगावं तेवढं जरा. भीषण अवस्था आहे.
मी कीर्तनकार म्हणून एका शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला प्रार्थना करतो. उद्ध्वस्त झाली शेतकरी. मुख्यमंत्री साहेबांकडून लोकांना अपेक्षा आहे तुम्ही तेवढं सांगा. फार कठीण आहे सध्या. आणि मला विश्वास आहे तुमचा सात्विक चेहरा सांगतो, तुम्ही शेतकऱ्याची अवस्था त्यांच्याजवळ मांडली पाहिजे. आपली माणसं आहे, आपण आपल्या हक्काच्या लोकांना गळ घालू शकतो. शेतीतलं ज्याला ज्ञान आहे त्यांना पण म्हणू शकतो तुम्ही सांगा तिथपर्यंत. आणि शिंदे साहेबांनी मनावर घेतलं तर सगळं होईल. सगळं होईल. जेवढं सगळं चाललंय ना राज्यात सगळं होईल. फक्त मनावर त्यांनी घेतलं पाहिजे. असं आहे. धो पाऊस. किती तास? 4 तास. आता 4 तास पाऊस पडल्यावर पेरणी चाली ना. सहल स्वभाव सांगतोय तुम्हाला मी. माझी तुम्ही कोणाला म्हणताय ना आपण कुठं चाललोय त्यात चला. आता इतका पाऊस पडल्यावर पेरणी तर चालली नाही. ते दोघंही घराकडे यायला लागले नवरा बायको. आता एवढा मोठा समाज बसलेला इथं उभं माणसं आहेत. खरं सांगा असं कोणता एखादा माणूस हात वरती करून की मी आयुष्यभर उलटं बोलू शकतो? कोण बोलेल उलटं? काही जन्मभर बायकोशी उलटं बोलायचं का? सरळ प्रपंच करायचं की नाही कधी? अहो यांना गावात यायचं होतं नदी ओलांडून. त्या नदीला आलेलं पाणी. गावातली माणसं आवाज येतोय रामभाऊ अरे लवकर गड्या डोंगरावर पाणी चालू आहे. नदीला पाणी वाढणार आहे आणखी. तो म्हणे पोहणं नाही रे भाऊ. अरे म्हणे बैलाचं शेपूट धरून ये. बैलाची शेपटी धरायची नाही यायचं इकडं आपलं. बरं ते दोघं नवरा बायको उभेच. त्याला काही आठवण राहिली नाही. आता त्यांची जी बैलजोडी होती त्यातला एक बैल बांडा होता. बांडा म्हणजे त्याला अर्ध शेपूट होतं आणि एकाला पूर्ण शेपटी होती. तो मालकिनीला म्हटलं एक काम कर, या पूर्ण शेपटीच्या बैलाची शेपटी तू धर आणि अर्धवट शेपटीच्या बैलाची शेप मी धरतो. ते बाई म्हणे तुम्ही काही कमकोच समजता का आम्हाला? 10 बैलजोड्या आमच्या बापाच्या घरी. मी धरते त्याची शेपटी. धरली बा. आता तिच्या पुढे याच बाबाचं काही चालतच नव्हतं. आताचे बोरं नंदी बैल झाले. बायको म्हणे मालकाले पीठ कमी आले. काय सांगू राणी चक्कीवाले लवाळ झाले. डोक्यावर दळण तुरू चाले. काही काहींना चक्कीत जाताना वळून सुद्धा बघायची हिंमत होत नाही. काय ताकद असेल त्या माऊलीची. अहो कीर्तनाला निघालेला माणूस एका धनक्यात खाली येतो. मी कीर्तनाला जातोय ते बाई मध्ये पाऊस झाला काल जाऊ नका. अगं हरीश दादाचा वाढदिवस आहे जावंच लागेल. ते बाई मध्ये मी सांगते जाऊ नका. हा म्हणतो नाही मी जाणार. ते बाई म्हणते जाऊ नका. हा म्हणतो मी जाणार. इथं ती बाई थोडंसं टोनिंग बदल होते. ती बाई म्हणते अहो नका न जाऊ. हा म्हणते जाऊ दे मग. फक्त न लागला की घरी राहतो माणूस. नाही आता याचं काय चालणार आहे? तू धर बाबा तुला धरायची ती शेपटी. त्या बाईनं ती शेपटी धरली. या बाबानं लांब बैलाची शेपटी धरली. बैल पुढं दोघं मागं. बैल पुढं दोघं मागं. बैल पुढं दोघं मागं. कमरे एवढं छातड एवढं पाणी वाढतच आहे. याचं पूर्ण लक्ष बायकोकडे. घाबरलेला आधीच. तिला पोहणं नाही आपल्यालाही पोहणं नाही. तो तिला म्हणतो शेपटी जरा फिट पकड. त्याला शेपटी कमी आहे. ते बाई म्हणे मी ढिल्ल धरीन. हा म्हणे शेपटी ढिल्ली धरली तर चालते बापा, फक्त सोडजो नको म्हणजे झालं. ते बाई म्हणे हे सोडलं. दिली शेप सोडून ती गेली वाद. तुमच्या शेजारी नदी आहे का? मग चांगलं गाव आहे तुमचं. बाई वाहत जाईल एवढं पाणी आहे ना तिला. रामभाऊ तिकडच्या काठावरून घरी गेले. नदी वाहते इकडं. रामभाऊ चालली इकडे पाहायला. 2-4 माणसं भेटली. म्हणे रामभाऊ कुठं चालला गाड्या? तो म्हणे बायको होऊन गेली रावसाहेब. अरे म्हणले का राम्या आपली नदी खाली वाहते तू वरती कशाला चालला? तो म्हणे रावसाहेब या पठ्ठ्याला पुरा अंदाज आला तिचा. ती खाली जाऊच शकत नाही. वरतीच गेली असेल म्हणे. अवा आपण आयुष्यभर ज्यांना माझे माझे म्हणतोय हे एक शब्द सुद्धा आपला ऐकत नाही. ते सुद्धा मरतात. आपल्याला सुद्धा घेऊन जातात. पुरावा आजा मेला पण जा मेला बाप मसला गेला. बाप मसना गेला. देखत ना तो पंतो तो येतैसा झाला. देखना तू बंधू तो इथैसा झाला. उठा उठा जागा पाटी बये आले मोठे. पंढरी वाचुनी तुझा काव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी आले मोठे. पंढरी वाचुनी तुझा काव नाही कोठे. जा मेला
कथना तू पावतो तो येतय साधा तू बंधू तो इथे झाला तू पावतो येतय साधा अरे इथं माझं माझं म्हणणारी सगळा गोतावळाच गोळा केला आपल्या पूर्वजांनी, पण एक माझं झालं नाही. आजा मेला माझं म्हणण्यातच गेला, पणजा गेला, बाप मसना गेला, तर तूही जातो का? त्याच्यापेक्षा संत जर तुला माझं म्हणत असतील तर तू तुझ्या आयुष्याचं कल्याण करून घे. कारण ते म्हणतात माझी या सकाळा हरीच्या दासा हे माझे, आणि या माझ्या लोकांना, या माझ्या हरिदासांना, यांच्या कुळाला आयुष्य दे. किती दे? आकल्प दे. आता आकल्प, एका कल्पाचं गणित लवकर लागत नाही. चला 2 मिनिटात सांगतो गणित. आपण 60 सेकंदाचा मिनिट मोजतो, 60 मिनिटाचा तास मोजतो, 24 तासाचा दिवस मोजतो, 7 दिवसाचा एक आठवडा मोजतो, 4 आठवड्याचा एक हप्ता म्हणजे दुधाच्या भाषेत आठवडा, 4 आठवड्याचा एक महिना, 2 महिन्याचा एक ऋतू, 3 ऋतूचं एक आयन, 2 आयनाचं एक वर्ष, एक दक्षिणायन एक उत्तरायन, 2 आयनाचं एक वर्ष, 12 वर्षाचं एक तप, 25 वर्षाचं एक रौप्य, 50 वर्षाचं एक सुवर्ण, 75 वर्षाचं एक अमृत, 100 वर्षाची एक शताब्दी. अशा शताब्द्या मोजता 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 इगतपुरी कर 100 गुणेला 4,32,600, 1000 गुणेला 4,32,600, 100 नाही हो 1000. अशा शताब्द्या किती झाल्या पाहिजे? 1000 गुणेला 4,32,600 वेळा. तेव्हा निघून गेल्यावर कल्पाचा काल चालू होतो. आता ही एका कल्पाचं गणित आमच्या ताळामेळात बसत नाही लवकर. आणि इथं नामदेवराय म्हटले आकल्प, पण कशाने? दिगंतरी कीर्तीने गेले दिगंबर, ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आमच्या हरीशदादांचं वय कमी आहे, 36वा जन्मदिवस आहे. 36 म्हणजे 6 3 9, तसा आकडा 36 आहे, पण बेरीज छान आहे. 36वा वाढदिवस माझ्याकडे आला त्यांचा. इतका सुंदर आकडा 6 3 9 9 हा आकडा शुभ आहे, म्हणजे शुभ जन्मदिवस त्यांचा माझ्याकडे आला. त्यांना प्रार्थना करूया की खरोखर त्यांची दिगंतर कीर्ती राहावी. ते या गावचे माजी सरपंच आहेत, इथं आमदार साहेब आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, विविध पक्षाची मान्यवर मंडळी आहे. जर काम गावातून माणसाने सुरू केलं आणि त्या कामाची दिशा आणि दशा उत्तम असेल तर त्या माणसाला समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे, वाव मिळाला पाहिजे. यथोचित कार्य गावाच्या बाहेर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्याकडून घडो, आणि त्याकरता लागणारं आयुष्य परमेश्वराने त्यांना देऊ. पण त्या आयुष्यामध्ये निषेधमुखाने काही गोष्टीचा नकार दिला. कुठला? कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. कल्पनेची बाधा न हो
बसलेल्या मुलींनी महिलांनी तुमच्या मंगलताईंचा आदर्श घ्या जरा. पाळण्याची दोरी जरी हातात आली तरी असं तुम्ही काहीतरी म्हटलं पाहिजे. तुम्ही उद्याची तुमच्या मुली कोणाची सून आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची ननंद आहे, कोणाची भाऊजाई आहे. काय लाज आहे आपल्याला आपल्या संप्रदायाची आराधना करायची. मी एका बाईचा पाळणा ऐकला, असं वाटतं त्या बाईचा पुतळा माझ्या गावात बांधला स्व खर्चाने. त्या बाईचा पाळणा, तिचा नवरा शिक्षक होता, तो शाळेतून उशिरा घरी यायचा. तिला संताप आला, तिनं पाळणाच जोडला एक दिवस. ती बाई काय म्हणायची बघा, माय म्हणले कराले जो जो बाळा जो जो, माय म्हणले कराले जो जो बाळा जो जो, सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. प्रशिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबावही वाढते, अंगाचा सारा बाळा ककाना होतो, तूप रोटी नाही बाळा चटणी भाकर काजू. सारे काही हो जो पण मास्तर नको हो जो. आता काय घेऊ त्या पोरांना त्यातलं सांगा बरं. काय आपलं काय घ्यायचं त्याला. मी स्वतः शिक्षकी पेशातला माणूस आहे, महाराज जाऊ दे. लय ताळा मीटर राहिलं नाही. तुम्ही म्हणा तुमच्या पाळण्याची दोरी हातात आली, म्हणा झोप 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 माझ्या बाळा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा. पाळणा हलवोनी अंगाई मिगाते, पाळणा हलवोनी अंगाई मिगाते, माझ्या जीव लगारे मनमोना, झोप माझ्या बाळा, हलविते पाळणा. असं नसेल येत एखादी गवळून म्हणा, रात्र काळी घागर काळी यमुना जळेही काळी वो माय, यमुना जळेही काळी वो माय म्हणा. पण झुम बराबर झुम शराबीन तुमच्या बरोबर आमची खराबी होईल असं काही म्हणू नका. पोरत राहिले नाही, काय बोलतील पोरं. एक पोरग माझ्याजवळ पळत आलं, म्हणे काका तुम्हाला एक गंमत सांगू का. म्हटलं काय रे. तो म्हटलं माझ्या पप्पानी माझ्या मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. म्हटलं कानफाड फोड. त्या पोराला घेऊन त्याच्या बापावर गेल्यावर म्हटलं काय बोलतोय पोरग निदान पोरासमोर. अहो तो म्हणे महाराज काय झालं. अरे म्हटलं या असं असं म्हणतंय. हो म्हणे बाबा तसं काही नाही. म्हटलं एकच काय सांगतंय. तो म्हणे त्याचं कारण आहे, आम्ही दोघंही नोकरीला आहे, ती नोकरीला आणि मी नोकरीला. आम्ही 11 वाजता घराच्या बाहेर पडतो आणि या मूर्खाची शाळा 12 वाजता असते. आम्ही घराच्या बाहेर घेऊन निघून गेलो की रडत राहतं. मग आम्ही याला हसवत खेळवत विरंगुळा करत करत घराच्या बाहेर पडतो. म्हटलं काय करता तुम्ही. काही नाही, आम्ही दोघं नवरा बायको याला दरवाजात उभं करतो, तिकडून ती इकडून मी. आम्ही दोघं नवरा बायकोनी याचे गाल वाटून घेतले, उजवा गाल पप्पाचा डावा गाल मम्मीचा. आज मला घराच्या बाहेर पडायला जरा गडबडीत उशीर झाला, लक्ष राहिलं नाही. मी उजव्या गालावरची पप्पी न घेता डाव्या गालावरची पप्पी घेतली. या काट्यानं अख्ख्या गल्लीत बोबाटा केला. पप्पानी मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. खरं असं होतं ते. तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं. त्या कीर्तनात चांगला विचार करत जा. आपण कुठं बसलो याचं भान ठेवा करा. पोरं सांगतो मी तुम्हाला, मुलं छोटी छोटी मुलं संस्कारित व्हावी अशी अपेक्षा जर तुमची असेल, आता काळ बदललेला आहे. त्यांनी आपलं ऐकावं अशी अपेक्षा असेल, दूरदर्शनच्या जमान्यातून टीव्हीतले चॅनल वाढवली तुम्ही. मी दररोज सांगतोय सकाळ संध्याकाळ, आणि तुम्ही सुद्धा दररोज सकाळ संध्याकाळ ऐकताय. पूर्वी तुमच्या घरात किती चॅनल होते. मी 5 मिनिटात कीर्तन सेवा आवरतोय. किती चॅनल होते बोला. हा एकच दूरदर्शन, ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. माझे वडील सरपंच होते साहेब. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे सवय लागते बुवा ते. असं त्याला शीत लागत नाही. काय झालंय काय झालंय काय झालंय काय घडामोडी काय घडामोडी. आमचे वडील म्हणायचे लाव बातम्या. तेव्हा 7ला बातम्या लागायच्या. माझं पत्राचं घर, माझ्या वडीला माझं सोडून द्यायचे. मग त्यावेळेला मी तो अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो आणि वरून विचारायचो खाली आमच्या चुलत भावाला, अमोल आलं का रे. तो म्हणे मुंग्या आल्या, फिरो फिरो इन चित्र. आता तो अँटिना फिरवता फिरवता मग चित्र यायचं. पण चित्र आल्यावर आनंद देणार चित्र. संध्याकाळ झाली
कशाला म्हणतात दूरदर्शनची संध्याकाळ ऐकायची का तुम्हाला? ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आ करे धीरे से गाड़ी आ करे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार हाकने वाला जईला छबीला हाकने वाला जईला छबीला बैठने वाला लाल ओ भैया रे भैया 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 गाड़ी वाला धीरे हा करे धीरे से गाड़ी हा करे धीरे से गाड़ी हा करे चल रे सरजा चल रे राजा दूरदर्शन बिगी 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 डौलान डौलान गाव मोठा गाणे काळा मातीत मातीत ती पण चालते ती पण चालते ती पण चालते हे आमुची माती आमुची माणस कीर्तन आहे का ते? दूरदर्शन आहे ते. बैलाची गाणं आहे, शेतीची गाणी. आता बैलाचं गाणं तर आलं नाही टीव्हीला. बैलाचं गाणं ऐकायचं झालं तर तीच एखादी माऊली आता शिल्लक राहिली महाराष्ट्रात, तिनं बैल जोपासला पाटलाचा बैलगाडा. ती म्हणते पाटलाचा बैलगाडा. अगं बैलगाडा असा नसतो, बैलगाडा असा असतो. या बैलगाड्यात लोकांनी बैलगाड्या सही जमिनी विकल्या गौतमी. अगं हे गौतमी आम्ही ह्या बैलगाड्याचे वारसदार आहे बाबा. आमच्या बापानं सोन्याचा नागर राखला या भूमीत. आता काय सांगू तुम्हाला, पण बैलगाडा तर आला नाही. आता तोच बैलगाडा आला. बदलत्या काळात तुमच्या पोरांना इकडं आणायचंय तुम्हाला, आवर्जून आणा. कीर्तनी परंपरा फार सुंदर आहे. त्यांना विशाल महाराज खोलेसमोर बसवा आणि कीर्तनकारांसमोर बसवा. अहो सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना आवाज दिला. कोळी माडी कुंभार चांभार पाटील धनगर, जातपात नाही, धर्मभेद नाही, पंथभेद नाही, सगळेच या आणि ऐका. हे जर ऐकलं तर तुमचं भलं होईल, आणि हे जर ऐकत नसाल तुम्हाला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. एकदा स्वर लावा 2 मिनिट.